आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपास करून देवाची आराधना करतो, विठ्ठल आराधना करतो. आणि अशा वेळेला हे हरामखोराचं स्टेटमेंट करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या भावना दाखवायच्या आहेत. नाही तर वादग्रस्त वक्तव्य केलंय. ते म्हणतात रस्त्यावर नमाज पडल्यानंतर मुस्लिमांवर कारवाई होते, कारवाईच्या धमक्या दिल्या जातात. मात्र आता वारकऱ्यांमुळे संपूर्ण रस्ते जाम आहेत, त्याचं काय? नमाज पडायकरता पाक जागा पाहिजे असते आणि ती मस्जिद आहे. पुरुष मस्जिदमध्ये पडतात, महिला घरी पडतात. हिंदू धर्मियांना प्रार्थना करायकरता, बौद्ध धर्मियांना, ख्रिश्चन धर्मियांना त्यांची प्रार्थना स्थळं आहेत. वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्याच्या पुरातनापासून ती परंपरा आहे. आणि वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटायला जातात, आपल्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याकरता जातात. ते रस्त्याने जाणार तर का हवे तोडून जाणार आहेत? त्यांचा मार्ग का आजचा आहे? हजारो वर्षाचा मार्ग आहे. पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली, रस्ता अडवला, रिंगण सोहळा केला, का कीर्तन म्हणत बसले, का भारुड म्हणत बसले, का लोकांना त्रास दिला, असं कधी वारकरी करतात? वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी वावरतात. आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की गावात गेले की मुक्काम कुठे, तिथे मंदिर, मग पुढचं मंदिर, मग पुढचं, असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात. आणि आजूबाजू मी म्हणतो की फक्त मुस्लिम रस्त्यावर पडले तर नमाज होते. अरे पण बाबा, ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो, त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते, शिवजयंती मिरवणूक बेकायदा काढली जाते, तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना. भारताचा कायदा कोणाला सोडत नाही. पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा, हे जे स्टेटमेंट आज मी करतो याचा थोवा ठिसायला पाहिजे. आणि हा आमदार आहे, पण याचा विकास काहीच नाही आहे. हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो. यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही, यांनी काही फॅक्टऱ्या कंपन्या उभारल्या नाही, काही यांनी त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही. हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकायचं काम करतो. आज भारतामध्ये शांतता आहे, राज्यामध्ये शांतता आहे, लोक एकमेकाच्या धर्माचा आदर करतात. हा मात्र अशा प्रकारे आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपास करून देवाची आराधना करतो, विठ्ठल आराधना करतो. आणि अशा वेळेला हे हरामखोराचं स्टेटमेंट करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या भावना दाखवायच्या आहेत. आणि ठेसलं पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन